नमस्कार. देशातील मदरसे आणि त्याच्यामध्ये दिलं जाणारं शिक्षण हा खूप काळापासून चिंता व्यक्त करणारा असा विषय. एकीकडे या शिक्षणामुळे धार्मिक कट्टरतेमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल आपल्या समाजामध्ये भीतीचं वातावरण तर आहेच, तर दुसरीकडे या मदरशांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांमुळे अगदी मुस्लिम समाज या मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा संतापाची लाट आहे. देशात ठिकठिकाणी मदरशांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांच्या गोष्टी आपल्या समोर आल्यात. विद्यार्थ्यांचं विविध प्रकारे होणारं शोषण हे तर मदरशांमधली आम बात आहे. म्हणजे 3 महिन्यापूर्वी लातूरमध्ये एका मदरशामध्ये मौलानाने तिथल्या अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केला होता, त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं. आणि ज्या वेळेला पोलिसांनी आणखीन तपास केला त्यावेळेला मौलवी आणि मौलाना आणि त्याच्या साथीदारांनी कित्येक लहान मुलींचं अल्पवयीन मुलींचं शोषण केल्याचं निष्पन्न झालंय. आता सुद्धा एका विद्यार्थ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये आपण बघतोय की एका मुलाला खूप मुलं मारतायत, लाथाबुक्क्यांनी मारतायत, त्याच्या अंगावरती थुकतायत. याची माहिती घेतली असता हा आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या खुलताबादचा हा व्हिडिओ. आणि त्या मुलाने एका दुकानातून घड्याळ चोरलं आणि त्याच्यानंतर मौलानाच्या सांगण्यावरनं या सगळ्या मुलांनी त्याला बेदम मारलेलं आहे. तो मुलगा आपल्याला तो दिसतोय की रडत भेकत मार खाणारा हा मुलगा वेदनांनी विव्हळतोय. आणि अशा पद्धतीची तालिबानी पद्धतीची शिक्षा माझ्या मुलाला दिली आहे या मौलानाने, असं मुलाच्या पालकांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतलाय. 324 कलमा अंतर्गत हा गुन्हा नोंद झालेला आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या एसपी साहेबांना ही विनंती केली आहे की या प्रकरणाच्या मुळापर्यंत त्यांनी सखोल तपास करावा, अशी मी त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.